एखादा माणूस 2 महिने टेन्शनमध्ये आहे हे नॉर्मल समजतो आपण, पण एखादा माणूस 2 दिवस हसतोय हे पण नॉर्मल नाही आहे. लाईफ कोच आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स दूर करू शकतो. मला पहिलीमध्ये सरांनी पट्टीनं मारलं होतं. मला अजूनही त्या सरांबद्दल राग आहे. पण मग आता याच्यामध्ये विचार आणि इमोशन यात काय फरक आहे? की मी जसा विचार करतो त्याच्या उलट घडतं, म्हणून ते नेहमी उलटा विचार करतात चांगली गोष्ट घडवण्यासाठी. मग निगेटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही डिफाईन कशी कराल? असते का ती? म्हणजे मनामध्ये जेवढा आपण त्रास स्वतःला करून घेतो तेवढा त्रास आपल्याला प्रत्यक्षात कधी होत नाही. कशी म्हणजे निगेटिव्हिटी मनातली काढायची कशी? मी तिला जेव्हा दुसरा प्रश्न विचारला त्यावेळी तिला थोडासा शॉक बसला. मी तिला विचारलं, तुझी आजी गेली, ह्यात चांगलं काय काय झालं ते सांग. पण मानवी मनाला पॉझिटिव्हिटी नको असते का? की तुमचे विचार, भावना आणि त्यानंतर केली गेलेली कृती ही जर एकाच लाईनमध्ये असतील आणि तुम्ही जर एखाद्या डोंगराला म्हणाला की माझ्या मार्गातनं बाजूला हो, तरी ते झालं पाहिजे. वा वा.